नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद मोहिते. माझ्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत एखाद्या फर्मचं किंवा एखाद्या प्रोप्रायटर फर्मचं पार्टनरशिप फर्म असेल, प्रायव्हेट लिमिटेड असेल, त्याचं टॅनचं ॲप्लिकेशन ऑनलाईन कसं करायचं ते पण तुम्ही तुमच्या घर बसल्या किंवा ऑफिसमध्ये बसून ते करू शकताय. तर त्याची प्रोसेस काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर जास्त न बघता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्हाला गुगलला यायचं आहे. गुगलला आल्यानंतर तुम्हाला इथं टॅन अप्लाय ऑनलाईन असं सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिलीच लिंक येईल. टॅन ॲप्लिकेशन ऑनलाईन ॲप्लिकेशन पॅन ॲप्लिकेशन ह्या लिंकवर यायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता खाली अशा प्रकारे तुम्हाला अप्लाय फॉर न्यू टॅन येईल. इथं जे आहे पहिला जी स्टेप आहे त्यामध्ये तुम्ही काय करू शकता, तुमची कंपनी असेल, कंपनी जी काय कॅटेगरी आहे डिरेक्टरची, प्रोप्रायटर असेल तर इंडिव्हिज्युअल निवडू शकताय, पार्टनरशिप फर्म असेल तर द फर्म ऑब्लिक असोसिएशन, हे अशा प्रकारे इथं कॅटेगरी आहे. जी तुमची कॅटेगरी ॲप्लिकेबल आहे ते तुम्हाला इथे चॉईस करायची आहे. हे पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, फिलअप केल्यानंतर फॉर्म तुम्हाला प्रिंटआउट काढायची आहे. डॉक्युमेंट जोडून साइन स्टॅम्प करून तुम्हाला जो काय ॲड्रेस येईल त्या फॉर्मवर, म्हणजेच हा असेल ॲड्रेस, त्या ॲड्रेसवर तुम्हाला काय करायचं, बाय कुरिअर सेंड करायचे. आता दुसरा ऑप्शन जो आहे म्हणजे अप्लाय फॉर न्यू टॅन फॉर DSC युजर, म्हणजे एखाद्या व्यक्तीची जर DSC असेल, प्रोप्रायटरची DSC असेल, पार्टनरची DSC असेल, डायरेक्टरची DSC असेल, तर तुम्ही काय करू शकताय, इथूनच तुम्ही ऑनलाईन विदाऊट काही डॉक्युमेंट अपलोड करता काय करू शकताय, टॅन नंबर काढू शकताय. तर त्याच्यासाठी पहिली प्रोसेस, तुम्हाला जर DSC युटिलिटी नसेल तुमच्या लॅपटॉपला इन्स्टॉल, तर इथं तुम्हाला पहिलं स्टेप आहे की डाउनलोड करायची त्याची युटिलिटी, आणि त्याचबरोबर ते रन अँड ॲडमिनिस्ट्रेशन करून तुम्हाला तिथं तुमच्या डेस्कटॉपला ॲक्टिव्ह करायची आहे किंवा रन करायची आहे. हे झाल्यानंतर ना तुम्हाला DSC लॅपटॉपला लावायची आहे, ज्या व्यक्ती ऑथरायझ पर्सन आहे तो, आणि त्याचबरोबर तुम्हाला इथं काय करायचं, कॅटेगरी निवडायची आहे. आता मी फर्मचं करत आहे, पार्टनरशिप फर्मचं, म्हणून इथं फर्म निवडत आहे. तुमचं जे असेल ते तुम्ही काय करू शकता, कॅटेगरी चॉईस करू शकता. इथं पहिलं तुम्ही फॉर्म ओपन झाल्यानंतर तुम्ही इथं बघू शकताय की AO आपल्याला डिटेल टाकायचे आहेत कंपल्सरी. तर इथं तुम्हाला क्लिक हेअर ऑप्शन दिसत आहे, तिथं क्लिक करायचं आहे, आणि इथं तुम्हाला असं अल्फाबेट प्रमाणे काय येईल, एक अल्फाबेट येतील, आणि त्यामध्ये तुमची सिटी कोणत्या अल्फाबेट प्रमाणे आहे ते चॉईस करायचे असतात. मी पुण्यातून आहे तर मग मी P चॉईस केलं, आणि त्यामध्ये तुम्हाला सिटी निवडायचे पुणे, तुम्ही ज्या सिटीत असून ते, आणि तुम्हाला ह्यात एरिया कोड आहेत, ह्यात कोणत्या एरियामध्ये तुम्ही येते तुम्ही डिसाईड करून तुम्हाला काय करायचं, सिलेक्ट करून सबमिट म्हणायचं आहे. सबमिट म्हटल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे, तुमचं नेम काय असेल ते इथे तुम्हाला काय करायचं आहे, टाकायचं आहे. त्याचबरोबर तुमचा ॲड्रेस काय असेल तो एंटर करायचा आहे. मी जो काय आहे ॲड्रेस तो एंटर करत आहे, आणि त्याचबरोबर तुम्हाला इथं त्या व्यक्तीचं स्टेट कोणतं आहे ते चॉईस करायचं आहे, आणि त्याचबरोबर खाली आल्यानंतर तुम्हाला पिनकोड टाकायचा आहे, आणि STD कोड काय असेल तो तुमचा एरियाचा किंवा सिटीचा जो काय असेल तो टाका, आणि तुमचा मोबाईल नंबर, त्याचबरोबर मेल ID, आणि इथं तुम्ही इंडियन, नॅशनॅलिटी ऑफ डिरेक्टर. इथं जर तुमचा पॅन नंबर असेल तर तुम्हाला इथं टाकायचं आहे, म्हणजे सगळ्यांचा असणारच आहे, पण तिथे तुम्हाला पॅन आहे. जर टॅन नंबर एक्झिस्टिंग कुठला असेल तर इथं टाकायचं आहे. टॅन नंबर TCSचा असेल नंबर तर इथं तुम्हाला इथं एंटर करायचं नसेल तर सोडून द्यायचा आहे. आता IVI म्हणजे इथं तुमचं नाव टाकायचं आहे, जो काय ऑथराईज पर्सन आहे तो, इथं त्याचं डेजिग्नेशन, आणि त्याचबरोबर इथं तुम्हाला पुणे, जिथून तुम्ही अप्लाय करताय तिथून तुमचा GS नंबर असेल तर इथं GS नंबर टाकू शकताय. त्याचबरोबर इथं DSC काय करायचं, ॲप्लिकेबल येस म्हणायचं आहे. त्याचबरोबर डिमांड ड्राफ्ट म्हणजे तुम्ही पेमेंट कसं करणार, इथं सिलेक्ट करायचं बॉक्समध्ये पेमेंटच्या पण, आणि इथं DSC, आणि इथं तुम्हाला येस म्हणायचं. नो म्हणलं तर तुम्हाला DSC येणार नाही, आणि काय करायचं, आपल्याला इथं सबमिट करायचं. हे सगळं फॉर्म चेक करायचं, तुम्हाला सगळं व्यवस्थित डिटेल भरली असेल तर तुम्हाला सबमिट म्हणायचं. सबमिट म्हटल्यानंतर असे तुम्हाला बघा, आपण ते NSDLचं DSC युटिलिटी डाउनलोड केली होती, तर अशा प्रकारे येईल. तुम्हाला इथं ओके म्हणायचं आहे. ओके म्हटल्यानंतर तुमचं जी काही DSC असेल इथं नाव येईल, नाव आल्यानंतर कंटिन्यू म्हणायचं आहे. कंटिन्यू म्हटल्यानंतर तुम्हाला त्याचा काय करायचं आहे, पासवर्ड टाकायचा आहे डिजिटल सिग्नेचरचा, आणि ओके म्हणायचं आहे. ओके म्हटल्यानंतर तुमचं काय होईल, ॲप्लिकेशन प्रोसेस होईल. ॲप्लिकेशन प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला इथं अशा प्रकारे हे येईल, आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की जे कॅप्चा कोड आलेला आहे तो काय करायचा आहे, एंटर करायचा आहे. एंटर केल्यानंतर तुम्हाला कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर पुन्हा तुम्हाला डिजिटल सिग्नेचरचं काय होईल, ओपन होईल. ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, कंटिन्यू म्हणायचं आहे. तुमचं डिजिटल सिग्नेचरचं जे काय आहे सिलेक्ट करून सबमिट म्हणायचं आहे. अशा प्रकारे इथं सबमिट केल्यानंतर ना तुम्हाला काय करायचं आहे, पेमेंट करायचं आहे.
मी तर ॲग्री म्हणला की तुम्हाला काय जाईल, पेमेंटला जाईल. अशा प्रकारे पेमेंट येईल. पेमेंट केल्यानंतर ना तुम्हाला काय काय होणार आहे, एखादा फॉर्म जे काय होतो तो काय होणार आहे, डाउनलोड होणार आहे. तो तुम्हाला एक फॉर्म दाखवतो मी, की फॉर्म कोणत्या प्रकारचा तुम्हाला डाउनलोड होणार आहे आणि ज्यातून तुम्ही काय होणार आहे, हे बघा अशा प्रकारे तुमचं काय होणार आहे, ते पेमेंट केल्यानंतर तुम्हाला असा फॉर्म भेटेल. हा फॉर्म तुम्हाला काय करायचा आहे, सेव्ह करून ठेवायचा आहे. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला काय होणार आहे, इथून जी काही डॉक्युमेंट पाठवायचे आहे TDS डिपार्टमेंटला ते काय पाठवायची गरज नाही. इथं तुम्हाला नोट वाचू शकता की तिथं तुम्हाला स्पष्ट लिहिलं आहे, जर डिजिटलने तुम्ही सबमिट केलं असेल तर तुम्हाला कोणतेही डॉक्युमेंट सेंड करायची गरज नाही. म्हणजे थोडक्यात तुमचं टॅन ॲप्लिकेशन काय झालेलं आहे, सबमिट झालेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही काय करू शकता, ट्रॅक पण करू शकता. हे जो नंबर असतो वरचा तो तुम्हाला काय करायचा, कॉपी करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही इथं जर आला तर तुम्ही करायचे टॅन ट्रॅक स्टेटस, हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक लिंक येईल. लिंकवर क्लिक करायचं आहे. लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं टॅन ऑप्शन क्लिक करायचं आहे. हे आणि तुम्हाला जो काय टॅन नंबरचा जो ॲक्नॉलेजमेंट नंबर आलेला आहे तो आपल्याला काय करायचा, इथं एंटर करायचा आहे. एंटर केल्यानंतर तुम्हाला काय होणार आहे, इथं कॅप्चा कोड टाकायचा आहे. सबमिट म्हणा. सबमिट म्हटल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं अशा प्रकारे तुम्हाला स्टेटस दिसू शकतं आणि तुम्ही पण काय करू शकता, स्टेटस बघू शकताय. जर इथं तुमचं टॅन नंबर अलॉट झालेला असेल तर तुम्हाला इथं अलॉटमेंट लेटर ते डाउनलोड करायचं आहे. ते डाउनलोड केल्यानंतर त्याला तुमचा जो काही बिझनेसचा ॲड्रेस टाकला त्याचा पिनकोड पासवर्ड असतो तो ओपन केल्यानंतर तुमचं टॅन अलॉटमेंट लेटर ओपन होईल आणि अशा प्रकारे तुमचं काय होईल, टॅन ॲप्लिकेशन कंप्लीट होईल आणि निघून जाईल. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, तुमचे स्वतःचे टॅन घर बसल्या काय करू शकता, काढू शकताय. आणि अशी प्रकारे इझी आणि सोपी प्रोसेस तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. अशीच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.